कोकणच्या निसर्गरम्य कुशीत समुद्राच्या गाजेसोबत दडलेले एक अद्भुत, जागृत आणि दिव्य शक्तिस्थान ही आहे गुहागरची दुर्गादेवी. गुहागरच्या एका बाजूला प्राचीन श्री वाडेश्वर आणि दुसऱ्या बाजूला करुणामयी दुर्गादेवीचे मंदिर आहे. सर्वप्रथम मंदिरासमोरील महागणपती मंदिरामधील तेजस्वी गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर आपण दुर्गादेवी मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात प्रवेश करतो. परशुरामांनी समुद्र मागे हटवून निर्माण केलेल्या या पावनभूमीत जेव्हा लुटारूंचा कहर वाढला तेव्हा स्वतः जगदंबेने महिषासूर मर्दिनीचं उग्र रूप धारण केलं आणि अधर्माचा संहार केला. युद्धानंतर समुद्र किनाऱ्याजवळील शांत रुईच्या झाडाखाली देवीने आपल्या नथीतील मोती एका पानावर अलगद ठेवला आणि स्वप्न दृष्टांतातून ग्रामस्थांना दिलेल्या संकेतावरून त्याच ठिकाणी उभं राहिलं हे दिव्य मंदिर. मंदिराच्या आत चांदीच्या तेजस्वी आसनावर विराजमान अष्टभुजाधारी संगमरवरी तेजोमय दुर्गा देवीची मूर्ती, जिचं दर्शन होताच मन शांतीने आणि शक्तीने भरून जातं. पंचायतन रचनेचं हे मंदिर गणपती मंदिरात लाकडी कलाकुसर, लक्ष्मी आणि नारायणाच्या सुबक मूर्ती, महादेवाच्या मंदिरात काळ्या पाषाणातील मोठे शिवलिंग आणि सूर्य मंदिरात सूर्यनारायणाची धातूची मूर्ती यांच्या उपस्थितीने हे मंदिर अधिकच पवित्र, अधिकच दिव्य बनलं आहे. येथील शांत पवित्र गोशाळा आणि छोटंसं रमणीय तळ, त्यामुळे संपूर्ण परिसरात एक विलक्षण समाधान अनुभवायला मिळतं. गुहागरला आलात तर वास्तुकलेने सज्ज असलेलं हे मंदिर नक्की, कारण इथे नवस फक्त बोलला जात नाही, तो पूर्णही होतो.